घरी ठेवलंय आणि तिथं दुसऱ्यांचे बाप. अरे लाज कशी वाटत नाही तुला? माणसा एक म्हातारे बाबा आहे तो मान हलती त्यांची अशी. ते अरे ते जरी म्हणत असतील ना बसायचं तरी तू बसू द्यायचं नव्हतं. दलिंद्रिया दलिंदर माणसासाठी असे ना जरांग्यासाठी सारखे मुरब्बी लोक असतात. खोट्यावर खोटं खोट्यावर खोटं खोटं. बघा ना मी सांगितलेलं आहे तो वारंवार खोटं बोलतो. याचं कारण काय माहिती का? खऱ्याला आहे ना खऱ्याला प्रमाणाची गरज नसते. यांनी आमच्या शिंदे साहेबांना लय छळले बरं का. देव माणूस होता माझा शिंदे साहेब देव माणूस आहे हो. लय छळलं. किती त्या माणसाने विचार करा तुम्ही किती केलं यांनी इतकं छळलं ना त्यांना. अक्षरशः सगळी त्यांचे मंत्री असतील त्यांचे आमदार असतील त्या अंतरावलीमध्ये जायची. अन्यथा तिथे 100% हा कुणाचा तरी एखाद्याचा जीव घेणार आहे. वयोवृद्ध लोक या लाज आहे. शब्द लिहून घ्या. आणि काय करेल सरकारवर याला घालवायचं. सरकारवर याला ब्लेम करायचंय. सरकारला दोषी ठरवायचे. हा एखादा मारेल बघा याला ब्रेकिंग पाहिजेत असते याला स्टंटबाजी पाहिजे असते. हा मारून टाकेल एखाद्याला इंजेक्शन देऊन. हा तिथं ना पाणी पाजायच्या बहाण्याने काहीतरी त्याला पाजेल. नंतर त्याचं पीएम पण उद्याणार नाही. माझी विनंती आहे. माझे शब्द आहे ना कधीच खोटे घडलेले नाहीत लक्षात घ्या. जात नाही. एकाने तर मला काय केली माहिती कमेंट. मला म्हणत होते 5,000 रुपये घे आणि उपोषण करायला चल. दिवसाचे 5,000 रुपये देतो म्हणे. दिवसाचे 5,000 रुपये उपोषण करायला चल म्हणे. मला कमेंट केलेली एका जणाने. मी नाही गेलो म्हटलं काही. अरे जरा तरी म्हणजे शिकलेले जे आहेत ना त्यांनी जरा आहे ना प्रकाश पाडा हे डोक्यात मध्ये. इतकं पण वेळ नका होऊ त्याच्या माग. त्यांनी वेळ केलेलंच आहे समाजाला. आणि समाज एक तुम्हाला सांगू का करोडो होता. आता लाखो पण नाहीये लक्षात घ्या. आता मराठवाडा पण नाहीये. म्हणजे मध्यंतरी मराठवाडा होता. पण हे जे प्रकरण झालंय एक लक्षात ठेवा. संतोष दादांचं जे प्रकरण झालं ना तेव्हापासून मराठ्यांना पण त्याचा राग आलेला आहे की याच्यामुळं खरं तर त्या माणसाचा जीव गेलेला आहे. जातीयवाद यांनी पेटवलेला आहे. आणि ज्या पद्धतीत मध्ये याने 2 समाजामध्ये तेढ निर्माण केलं ना त्यामुळं खरंच मराठा समाज जातीवंत मराठा समाज हिंदुत्ववादी मराठा समाज बाजूला झालेला आहे. अरे आम्ही एक शब्द जर टाकला ना शेकडो कमेंट घाण शिव्या. काय शिव्या द्या. मी नाही घाबरले. हे अखंड महाराष्ट्राने बघितलं. मी घाबरले नाही. बरं मला हेही सांगण्यात येत होतं की ताई तुम्ही ना पत्रकार परिषद घ्या. मी 2-3 पत्रकार परिषद घेतल्या त्याच्यानंतर नाही घेतल्या मी. कारण मला काही पत्रकार भावांनी सांगितलं होतं ताई तुमच्या आम्ही बाईट घेऊ पण वर लागणारच नाहीये. आणि घेत पण होते बरेच भाऊ घेत होते पण त्या वर लागत नव्हत्या त्या काळात बरं का. मग मी त्यांना विचारायची माझी बाईट लागली नाही दादा तुम्ही घरी येऊन घेतली. मग त्यांनी सांगितलं ताई वर लय बंडल पोहोचवले बघा. काही असे म्हणतात ना कोण तो तीच मी. ज्या वेळेला करोडो होते ना पुढं एकटी पाणी पाजलं तुम्हाला सगळ्यांना तिने छत्रपतींच्या विचारांचं कळलं का. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या विचारावर मी चालते. हो मी वारंवार सांगते माझ्या हातात तलवार पण आहे माझ्या हातात पेन पण आहे. माझ्या हातात संविधान पण आहे माझ्या घरात भगवद्गीता पण आहे. अगदीच त्याच्यामुळं मला माहिती आहे बरं का. माझे संस्कार मला कधीच चुकीचं करायला सांगत नाही. माझे संस्कार मला कधीही खोटं बोलायला सांगत नाही. मला कुणी जबरदस्ती जरी म्हटलं ना ताई हे खोटं बोला तरी माझी जीभ नाहीच खोटं बोलण्यासाठी वळणार. हो मी अशीच आहे. मग काही असू दे माझ्याकडनं चूक झाली असेल ना मी ती कबूल करून टाकेल. हो माझ्याकडनं अशी चूक झालेली आहे ओके. कारण ती एक चूक लपवण्यासाठी वारंवार खोटं बोलावं लागणार आणि ते माझ्याकडनं नाही जमणार. मी करूच शकत नाही ते. हे असे त्याच्यासाठी असे ना जरांग्यासाठी सारखे मुरब्बी लोक असतात. खोट्यावर खोटं. बघा ना मी सांगितलेलं आहे तो वारंवार खोटं बोलतो. याचं कारण काय माहिती का? खऱ्याला आहे ना खऱ्याला प्रमाणाची गरज नसते. खऱ्याला प्रसिद्धीची गरज नसते लक्षात ठेवा. खऱ्याला लक्षात ठेवण्याची गरज नसते बरं का. ते ऑटोमॅटिक कोरलेलं असतं कारण ते खरं असतं. पण खोटं जे असतं ना ते पाठ करावं लागतं लक्षात ठेवावं लागतं. आणि आपण काय बोललेलो आहे मग अशी तेच आता बोलायचंय परंतु खोटं लक्षात राहत नसतं. आणि मग ते एक लपवण्यासाठी पुन्हा खोटं एक खोटं लपवण्यासाठी 100 वेळा खोटं बोलावं लागतं. जे की याचं झालेलं आहे. वारंवार याला काय झालं पलट्या माराव्या लागल्या. पलटी बाद दर झाला. हा समाजाचं नुकसान केलं. तुम्हाला सांगू का
त्याला देवच केला होता लोकांनी. हो, माझा मराठा फार प्रामाणिक आहे, फार प्रामाणिक आहे. मी म्हटलं होतं की त्याने डोक्यावर, मी माझ्या, तुम्ही सगळ्या मागच्या बाईट बघा, मी त्या बाईटमध्ये सांगत होते की माझा मराठा समाज असा आहे ना की त्यांनी जर एकदा डोक्यावर घेतलं ना तो हा, त्याला काही गरजच नाही, प्रामाणिकपणे तो त्या माणसाला आहे ना सपोर्ट करणार. परंतु त्याच्या जर लक्षात आलं ना की याने आपल्याला फसवलं, तो असा पण आदळवतो की आयुष्यात मध्ये त्या माणसाला उभं राहण्याच्या लायकीच ठेवत नाही, जसं याला केलंय. बघितलंय ना. आता हे लोक म्हणतायत लाखो मराठे अंतरवालीच्या दिशेने आहेत, हजारो मराठे आलेले आहेत. बरं, मग का बरं तुमच्या त्या पर्सनल युट्यूबर्स जे आहेत तुमचे पर्सनल, ते गुलगुल्या फुलफुल्या बिसे फिसे का बरं आव्हान करताय, या या अंतरावलीकडे या, या या अंतरावलीकडे या, या अंतरावलीकडे? अरे चायला, का बरं अंतरावलीकडे बोलवता? म्हणून माझी विनंती आहे, माझी विनंती आहे बरं का, तुम्ही जी लोक आहेत ना, तुम्ही लोक जी आहेत ना, जी उपोषणाला बसली, त्यांना विनंती आहे, बाबा रे उठा, नाहीतर हा मारून टाकेल तुम्हाला, नाहीतर हा तुम्हाला मारून टाकेल. शब्द लिहून घ्या. आणि काय करेल, सरकारवर याला घालवायचं, सरकारवर याला ब्लेम करायचंय, सरकारला दोषी ठरवायचंय. हा एखादा मारेल बघा, याला ब्रेकिंग पाहिजेत असते, याला स्टंटबाजी पाहिजेत असते, हा मारून टाकेल एखाद्याला इंजेक्शन देऊन. हा तिथं ना पाणी पाजायच्या बहाण्यानं काहीतरी त्याला पाजेल, नंतर त्याचं पीएम पण होऊ देणार नाही. माझी विनंती आहे, माझे शब्द ना कधीच खोटे घडलेले नाहीत, लक्षात घ्या, लक्षात घ्या. तुम्ही लोक जे म्हणता ना की सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड नाही, अरे कसे असणार इतक्या लोकांचे बेड, मला सांगा. असे नाहीये ना, आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये इतके लोक जातच नाही कधी, कसे बेड असतील, कसे असतील मला सांगा. हा, आणि तुम्ही ब्लेम करताय, ब्लेम करताना थोडासा विचार करा ना, कारण जिथं तुम्ही केलंय ते फार मोठं काय संभाजीनगर सारखं किंवा पुण्यासारखं किंवा मुंबई सारखं शहर नाहीये. या शहरांनी आहेत सरकारी हॉस्पिटल मोठे मोठे, तिथं आहेत बेड उपलब्ध. मग मला तर असं वाटतं, माझी विनंती आहे सरकारला, तुम्ही लोक काय करा माहिती का, त्यांना तिकडनं आणा. इथं ससून आहे, DY पाटील आहे, म्हणजे जे निम सरकारी आहे DY पाटील, पण त्याच्यानंतर त्याचा खर्च सरकारने घ्यावा. YCM आहे, इथं आहेत महानगरपालिकेचे पण हॉस्पिटल आहे. जर संभाजीनगरमध्ये पण असतील तर तुम्ही तिथं न्या ना त्या लोकांना. जर तिथं बेड नसतील अंबडला वगैरे, तुम्ही त्या ठिकाणी न्या, जिथं बेड उपलब्ध आहे ना तिथं त्या लोकांना न्या ना, आणि त्यांना ती सुविधा द्या. आणि माझी विनंती आहे सरकारला की त्या जे उपोषणकर्ते आहेत ना, ते गरीब घरातले आहेत, ते सर्वसामान्य लोक आहे. माझी विनंती आहे सरकारला, सरकार लक्ष द्या, फडणवीस साहेब लक्ष द्या, अन्यथा हा एखाद्याचा जीव घेईल. हा एखाद्याचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही याच्या स्टंटबाजीसाठी, कारण याच्याकडे लक्ष देऊन नाही राहिलं कुणी, म्हणून हा मारेल एखाद्याला. लक्षात घ्या, हा वाट बघून काही घडतंय का, घडायला पाहिजेत, मरायला पाहिजेत, कुणीतरी जास्त व्हायला पाहिजेत, कुणीतरी सिरियस व्हायला पाहिजेत. मी खरं सांगते तुम्हाला, मी खरं सांगते, फडणवीस साहेब लक्ष द्या. ते जे उपोषण करते आहेत ते इमानदारीने उपोषण करत आहेत. हा नालायक खातो, हे सगळ्यांना माहिती का, त्याची तीच चादर का बदलत नाही त्याची, त्या चादरीत मध्ये दडलंय काय, त्या चादरीत काय, हा चादर का बदलत नाही मला सांगा. ए लाईक नाही थांबलं पाहिजे, लाईक करा, लाईक नाही थांबलं पाहिजे. हा, लाईक अजिबात थांबले नाही पाहिजे, लाईक करा, दनादन लाईक झाल्या पाहिजेत. हे बघा, केदार कोणी हे, केदार यांचं म्हणणं आहे की जरांगेचा प्लॅन आहे तिथे एखादा व्यक्ती मरावा. अगदी बरोबर, जे बघा, मी नाही खोटं बोलत आहे, मला माहिती आहे, मला कळतं पुढं काय होणार ते. याला जास्त नाटक करता येईल आणि तो वाट बघून आहे. पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे, सदर ठिकाणी लक्ष ठेवावे. हा जरांगे एखाद्याचा घात पण करू शकतो. अगदी मला तेच सांगायचंय, याला तेच करायचं आहे, मी तेच सांगते. सरकारला विनंती आहे, त्यांनी तिथे काटेकोरपणे लक्ष द्यावं, अन्यथा तिथे 100% हा कुणाचा तरी एखाद्याचा जीव घेणार आहे. वयोवृद्ध लोक आहे, या लाज कशी, हा किती नीच माणूस आहे. याच्या बापाला याने घरी ठेवलंय आणि तिथं दुसऱ्यांचे बापा, अरे लाज कशी वाटत नाही तुला, भिकार चोटा, नीच माणसा. एक म्हातारे बाबा आहे, तो मान हलती त्यांची अशी, ते अरे ते जरी म्हणत असतील ना बसायचं तरी तू बसू द्यायचं नव्हतं. दलिंदर माणसा, महाराष्ट्राला लागलेली कीड आहे तू, कळलं का, मराठ्यांना लागलेली कीड आहे तू, मराठा पोखरला लावलाय तू, दलिंद्रिया.
नाटकी. अरे ते म्हातारा माणूस आहे, तू थांबवायला पाहिजे. जरी ते बाबा म्हणत असतील ना मला बसायचे तरी तू बसून जायचं ना. तो म्हातारा, अरे म्हातारे लोकांना यांनी बळी केलं रे यांनी. अरे कुठं भेटशील रे पाप, भिकार चोटा. तू लय हाल होणार आहे, लक्षात ठेव. तू रस्त्याना ना येण्यासारखा दगडी मार पडणार आहे, लक्षात ठेव तू. हा भिकार चोट माणसा, नालायक. हा ती म्हातारी माणसं तिथं तळतळ करतायत. किती नीच माणूस आहे ना हा. याच्या स्वार्थासाठी, स्टंटबाजीसाठी म्हाताऱ्या माणसाला यांनी धारेवर धरलंय. म्हातारी माणसं बसलेत हो तिथं. हा ते म्हाताऱ्या माणसांना त्रास होतोय, लाज नाही वाटत त्याला. का नाही तू ऐकत नाही का तुझं म्हातारे माणसं? नाही बसायचं नाही म्हणजे नाही. आणि तिथं जी लोक आहेत त्यांनी सुद्धा म्हणायला पाहिजे होतं, पण नाही, यांना स्टंटबाजी करायची. एखादं म्हातारं गचकलं तर गचकू दे ना, बरं याला प्रसिद्धी मिळते ना. मग याचं उपोषण असं उचलून धरतील जास्त. किती नालायक माणूस आहे रे, लाज कशी नाही रे तुला. हा म्हाताऱ्या लोकांना तू वेठीच धरतोय, वयस्कर लोकांना तुझ्या नालायक याच्यामध्ये तू नाही काय करतोय. कुठे गेलाय तो त्याचा चेला पण बसलाय का? पांडुरंग तारक सरपंच कुठे गेलाय? हा कुठे गेलाय? आणखी बरेच होते ना, कुठे गेलेत आता? हा नालायकांनो. अरे बाब्या, तुझ्या आईचा नवरा करून घे तू त्याला. तुला कोण अडवलं नाही, कळलं का? तुला चॅलेंज ये पुण्यात मध्ये, ये पुण्यात तुला दाखवते काय नाही ते. ये भिकार छोटा, तुझ्या आईने ना तुझ्या बाबाजवळ झोपून तुला काढला असेल ना, तू ये पुण्यात, तुला दाखवते मग मी. हा तुझ्यासारखे भुकणारे कुत्रे आहेत का? हा लय वाटीला लावले मी. तुझ्यासारखे भुकणारे कुत्रे त्याने ठेवलेले आहेत ना. आता काय झालं माहितीये का? हा आणखी जास्त लोक नाही का, म्हणजे बऱ्याच जणांना आता कळलं, परंतु जी गँग होती का, मला ट्रोल करणारी एक गँग होती त्यांची बरं का, जे असे रोजाना ठेवलेली होती. मला कमेंट करायची आणि स्क्रीनशॉट पाठवायचा त्याला. मला घाण कमेंट केली. सगळे रेकॉर्ड आलेले तुझ्याकडे. ज्या वेळेला तुझी चौकशी लागेल ना, त्यावेळेला महाराष्ट्र हादरून जाईल अशा माहिती निघणार आहे मागं. सांगितलं ना, पुण्यामध्ये त्या बाईला माझ्यावर भुकण्यासाठी सोडली होती. आणि ज्या वेळेला तिला जे काय कमेंटमेंट केली होती का, की तुला एवढे पैसे देऊ आम्ही, आणि तिला पैसे दिले नाही ते, मग ती भांडत होती दररोज ज्या माणसाने तिला ठेवली होती त्याच्याशी. कारण तो जरांगेचा कार्यकर्ता, हा जरांगेचा समर्थक. जरांगेने त्याला सांगितलं की तिला भुकायला लाव हिच्यावर, आणि त्यावेळेला मग ती बाई माझ्यावर भुकायची. पण ज्या वेळेला त्या बाईला पाहिजे जे यांनी कबूल केलं होतं ते त्या बाईला दिलं नाही. मग काय झालं? अक्षरशः त्या बाईला मारून टाकलं. त्याची चौकशी का नाही लागेल? नक्की लागेल. मी दिलेलं आहे पत्र सीएम साहेबांना पण, की याची चौकशी करण्यात यावी. त्याने तिला का मारून टाकलं? कारण त्यांच्या शेजारी राहणारा, मला त्याने सांगितलं, ट्रक ड्रायव्हर आहे, त्याने फोन केला होता की ताई दोघांची लई भांडणं होत होते. त्या दोघांची लई, ज्या बाईला तुमच्यावर बोलण्यासाठी आणलेली होती ना, जिथं ठेवलेली होती तुला, तिच्या शेजारच्या माणसाने सांगितलं दोघांची इतकी भांडणं व्हायची ना त्या दोघांची, की विचारायला नको. ती म्हणायची तुम्ही लोकांनी मला बोलायला सांगितलं तिच्यावर, आणि मग मला आता का देत नाही जे कबूल केलेलं होतं ते तुम्ही लोक मला सांग. आणि त्याच्या भांडणातनं तिला मारून टाकलेले. तो माणूस सुद्धा सांगत होता की त्या बाईचा खरंच शोध लावावा की तिला का मारून टाकलेले म्हणून. म्हणजे इतके बेकार लोक इथे आहो. हा इतके नाही पळाला नाही तो सुपर किंग, पळाला नाही. मी त्याला ब्लॉक केलं. मग माझं आहे ना लिंक तुटते आहो बेकार चोट लोकांकडे लक्ष दिलं की. एसआयटी तर साई बडे दादा, एसआयटी तर लागलेली आहे, एसआयटी लागलेली आहे. फक्त त्याची चौकशी बसवायची राहिली. एसआयटी लावलेलीच आहे त्याच्यावर. त्याने कितीही नाटकं करू द्या, अगदी बरोबर इंडियन, की त्या ठिकाणी ना सीसीटीव्ही लावली पाहिजे. खरंच लावले पाहिजे त्या ठिकाणी. सीसीटीव्ही लावायलाच हवे, गरज आहे त्याची. पण आता काय, दरवेळेला सरकारला तो वेठीच धरतो, त्यामुळे सरकार काही लक्ष देऊन नाही. तुला काय करायचं ते कर. यांनी आमच्या शिंदे साहेबांना लय छळलं बरं का. देव माणूस होता माझा शिंदे साहेब, देव माणूस आहे हो. लय छळलं. किती त्या माणसाने विचार करा तुम्ही, किती केलं यांनी इतकं छळलं ना त्यांना. अक्षरशः सगळी त्यांचे मंत्री असतील, त्यांचे आमदार असतील, त्या अंतरावलीमध्ये जायचे. आणि हा पण बोलत होतं त्यांना, ते उबड्या मांड्या घालून बसतंय, ते आमकं येत होतं आणि त्याला राखीतच उभं राहायला लावलं, आणि ते उकिरड्यावरच उभं होतं. कुणाला टर्मळच म्हण, कोणाला कायच म्हण, अरे किती आपती. मंगेश चिवटे दादांना शिव्या दिल्यात. किती मला सांगा. ते महाजन दादा तिथं जायचे, मंत्री होते. किती, अरे म्हणजे असा बेलगाम सुटलेला होता. कुणाला काय दनादन, कुणाला शिव्या, कुणाला काय घनघण बोल.
बै 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 काय सांगायचं याचं. पण नाही, ते अति तिथं माती, इथं कर आणि इथंच भर. बरं का, मी कालही सांगितलं, आजही तेच सांगते, तुला इथंच भरून जायचं आहे आणि भरावं लागणार तुला. पण माझी सरकारला विनंती आहे की सरकार, मायबाप तुम्ही लक्ष द्या. गोरगरिबांची लेकरं आहेत, म्हातारे कोतारे लोक तिथं बसलेले आहेत. हा नीच माणूस याच्या राजकारणासाठी अक्षरशः काही करू शकतो. मारून टाकेल एखाद्याला, मारून टाकेल एखाद्याला, लक्षात घ्या. हो, फसवलं ना, किती फसवलं, किती पाडा त्याचा वाचायचा, किती फसवलं मराठ्यांना यांनी, किती, बाप रे बाप. लोकसभेला फसवलं, विधानसभेला फसवलं. का बरं गोरगरिबांच्या लेकरांना यांनी होऊ दिलं नाही? का खुर्च्या मिळू दिल्या नाही? नाही, याला किंग राहायचं होतं, किंग. पण याला कुणाचं तरी काम पण करायचं होतं ना. याने कुणाची तरी सुपारी घेतलेली होती. हे सगळं खोटं होतं हे त्याने दाखवून दिलं की मी जे करत होतो हे सगळं खोटं आहे, हे लक्षात आलेलं आहे समाजाच्या. आणि मग समाजाने बरोबर केलाय त्याचा कार्यक्रम, तर हरकत नाही. चला, पुन्हा एकदा विनंती करेल सगळ्यांना की हिंदूंना फोडण्यासाठी हे सगळं षडयंत्र होतं, बरं का. नोमानी, जलील यांच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलं असेल. लक्षात घ्या, संभाजीराजे असतील, त्याच्यानंतर ते काय त्यांचं नाव, आंबेडकर, म्हणजे आपले प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा, आणि आणखी एक कोण आंबेडकर त्यांच्यासोबत आले होते ते, तर ते आंबेडकर साहेब असतील. म्हणजे सगळे जे दिग्गज होते, विचारवंत होते ना, सगळे दूर गेले त्याच्यापासून, सोडलं. कारण सगळ्यांनी याला जवळून पाहिलं. हा, आणि ही गेलेली केस आहे, याच्या मरणाने हा मरणार आहे म्हणून आहे ना बाजूला झालेत सगळे की मरू द्यायला, आपल्याला याच्याकडे लक्ष द्यायचं नाहीये. तर अशा पद्धतीमध्ये चालू आहे हिंदू. चला, हरकत नाही. चला, मस्त खा, स्वस्त राहा, जगाने जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच. तोपर्यंत तुमचीच संगीता देवाणखिंड गुण. जाता जाता विनंती करेल सगळ्यांना, जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमचं लाईक फार महत्वाचं आहे मला, लाईक करा. आणि त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका. माझी विनंती आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. शेअर करण्याची गरज आहे आता. प्रत्येक हिंदूंपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, फार गरजेचं आहे. प्रत्येक हिंदुत्ववादी मराठ्यांच्या पर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. हा, महाराष्ट्रात राहणारा हा मराठाच आहे, प्रत्येक जण हा मराठाच आहे. आणि छत्रपतींची शिकवण आहे आपल्याला. 12 बलुतेदारांनी 18 फगड जातींना सोबत घेऊन छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती, ते आपल्याला विसरायचं नाही. त्यामुळे आपलं हिंदवी स्वराज्य आपल्याला टिकवून ठेवायचं आहे, हे लक्षात ठेवा. तर हरकत नाहीये.